आपला कुठलाही सण गोडाच्या पदार्थांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मुलायम, आता गोडाचे पदार्थ म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतात पुणे आणि मुंबईतले ठराविक प्रसिद्ध स्वीट मार्ट्स. पण महाराष्ट्र फूड टूर करताना मला एक जाणवलं की प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक जुना हलवाई आहे आणि त्याचं वेगळंच फूड कल्चर आहे. त्यामुळे या भागामध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत महाराष्ट्रातले 50 ते 100 वर्ष जुने असणारे हलवाई आणि त्यांचे प्रसिद्ध पदार्थ. भाऊ, शेवटचा स्पॉट तर 150 वर्ष जुना आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आपला पहिलाच स्पॉट आहे तो म्हणजे राजधानीतला. राजधानी म्हणजे मुंबई नाही, तर भाऊ साताऱ्यातला. तर साताऱ्यामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली मिठाई ज्याला राजाश्रय मिळालाय आणि ती म्हणजे कंदी पेढे. आणि कंदी पेढा सुद्धा लाटकरचा कंदी पेढा. आपण खाऊन बघूयात कंदी पेढा. मला पेढा तू खा आणि मी सांगतो कसा काय आता खायला तर लागणार. क्या बात. असणार खाल्ला. आणि त्या पेढ्याची गंमत म्हणजे त्याचा साधेपणा आणि तितकीच अप्रतिम चव. हलकी थोडीशी आय थिंक वेलचीची चव पण आहे त्याला. आणि आपण म्हणतो ना की खूप घरी केलेल्याची चव आहे त्याला. बाहेरचे जे पेढे ते जुनी बाहेरचे जे पेढे ते तुम्हाला खूप जास्त अननेसेसरी गोड वाटतात. म्हणजे दुधाची चव खूप छान आहे. हे दूध आहे याची खूप प्युअर चव आहे या पेढ्याला. अशा पद्धतीचा पेढा आणि साताराकरांचा जिव्हाळ्याचा विषय. पास झाला पेढे, गाडी घेतली पेढे, काय काय पण झालं पेढे, मोबाईल घेतला तरी पेढे. काय पण करा पेढे मस्त आहेत. पोरगे पेटले की पेढे. पोरगी पटली की 1 किलो पेढे. आता तुम्ही सातारा हायवे वरतीच गेलात की तुम्हाला खूप ठिकाणी लाटकर पेढे असं दिसेल, पण ते सगळे चुकीचे आहेत. नाव अनेक आहेत पण ओरिजिनल फक्त एक आहे. ओरिजिनल फक्त एक आहे. हे साताऱ्यातच यायला लागणार. कुठला पत्ता काय हा? हा बरोबर मोती चौक आहे. मोती चौकापासून जरासं खाली आला की तिथंच आहे. सातारकर ऑफकोर्स कंदी पेढा खाल्ल्याशिवाय सातारकर राहूच शकत नाहीत. तर पुढच्या मिठाईसाठी आपण साताऱ्यापासून अजून थोडं खाली जाऊयात. आणि ही जी मिठाई आहे ती फक्त त्याच ठिकाणी मिळते आणि ती मिठाई म्हणजे कवठ बर्फी. आणि मिळण्याचं ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी म्हणल्यावर पहिले आपल्या डोळ्यासमोर ते बासुंदी, पण तिथली कवठ बर्फी सुद्धा खूप जास्त प्रसिद्ध आहे. आणि तर कवठ म्हणल्यावर कवठाची कधी बर्फी होऊ शकेल का? आणि वाडीवर असं कारण सगळ्यात महत्वाचं, वासुदेवान सरस्वती टेंबेस्वामीने दुकानदारांना सांगितलं की ह्या कवठाची बर्फी करा आणि ती दीर्घकाळ चालेल, असा आशीर्वाद दुकानदारांना दिला. त्या पद्धतीनं आजपर्यंत ती बर्फीचं आम्ही ट्राय केली अवधूतची कवठ बर्फी, जी सुद्धा पिढ्यानपिढ्या चालत आली. त्यांच्या आजोबांपासून पणजोबांपासून ते बनवत आहेत. आम्ही बनवतानाची ती प्रोसेस बघितली. वाडीच्या कुठेच आसपास कवठ पिकत नाही आणि वर्षभर मिळणारं फळ सुद्धा हे नाही. त्यामुळे कवठाचा गर काढून साठवून ठेवतात. साखरेच्या पाकात गुलकंद आणि कवठ टाकून ही बर्फी बनवतात. आणि विशेष म्हणजे कवठ बर्फी 6 महिने टिकते. अप्रतिम कवठ बर्फी म्हणजे रंग, त्याची चव आणि छान कवठाचा स्वाद. तर खाऊयात आपण आणि सांगूया कशी लागते. एक घास खाल्ल्यावर डोळे आपोआप बंद होतात. आहा, म्हणजे कवठाचा स्वाद, एकदम ताज्या कवठाचा स्वाद जो काय घोळला जातोय मोडणामध्ये. यात थोडासा गुलकंद सुद्धा घातलाय. फार अप्रतिम टेस्ट. आणि कवठाचा टेक्स्चर असतो ना थोडा कवठ फळाचा, तो सुद्धा चावताना तुम्हाला तो जाणवतोय. फार सुंदर बर्फी. आता आपण वाडीमध्ये आलोच आहोत तर अजून एका गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल, ते म्हणजे वाडीची बासुंदी. काय म्हणायचं, म्हणजे तुम्ही कुठेही बासुंदी खा, पण वाडीत बासुंदी खायची जी मजा आहे. खूप साऱ्या ठिकाणी बासुंदी मिळते. खानावळींमध्ये सुद्धा बासुंदी मिळते. सोमण खानावळी आपण कव्हर केली होती, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा नरसोबाच्या वाडीचा आमचा. पण त्याचबरोबर सगळ्यात जुनं आणि प्रसिद्ध जो स्पॉट आहे तो म्हणजे श्रीकृष्ण बासुंदी. आणि त्याची पण परत गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. आमच्या जवळ आता हे 6वी-7वी पिढी आमची, 150 वर्ष झाली. बासुंदी आम्ही पहिल्यापासून जे इथं दत्त महाराजांचं ठिकाण होतं, म्हणजे ज्या टायमाला इथं जंगल सगळं होतं त्यावेळीपासून इथं आमचे आजोबापासून इथं जनावरं हिंडवायला आम्ही येत होतो इकडं म्हशी घेऊन. त्यावेळीपासून आमचे इथं व्यवसाय बासुंदीचा चालू झाला. दूध खपणं आमचं. मग आता काय करायचं म्हटलं, आता मग दूध आठवून आम्ही लोकांना घरोघरी जाऊन असे डोक्यावरनं
बासुंदी म्हणून हे करून देतो. बासुंदी कटिंग घेतली आपण पिऊन बघूयात कशी आहे. थंडगार बासुंदी आहे, जी काय चव आहे. छान गोष्ट म्हणजे विशेष मला असं वाटलं की इथल्या सगळ्या बासुंदी ज्या आहेत खूप कमी आहेत गोडीला, म्हणजे खूप जास्त गोड नाही आहेत, दाट आहे एकदम, जाड आहे तशी ती. पण ना मला असं वाटतं की ही लोक जनरली येऊन पितात, त्यामुळे त्यांनी अशी खूप जास्त दाट पण नाही केलेली, अशी पिता येईल अशीच ती आहे. जगात कुठेही बासुंदी खा, वाडीची बासुंदी सर्वश्रेष्ठ. आता आपण वाडीला आलोच आहोत, तर पुढचं ठिकाण त्याच्या जवळच आहे, सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर आणि इस्लामपूर मधला अण्णा बुड्ढेंचा पेढा. म्हणजे हे ठिकाणच आयकॉनिक आहे. म्हणजे आत्ताची त्यांची जी पिढी आहे त्यांच्या आजींनी चहाची टपरी चालू केली आणि ती सुद्धा इस्लामपूरच्या त्यावेळच्या तहसीलदाराच्या कार्यालयासमोर. तिथं म्हणजे 1932-34 साली आमचं हॉटेल चालू झालं. तिथं जे म्हणजे इंग्रजांच्या ताब्यात देश होता, तिथं तहसीलदार ऑफिस आहे, ते तहसीलदार सुद्धा इंग्रज अधिकारी होते. आणि आमचं इस्लामपूर सारखं छोटंसं गाव, त्यामुळे प्रभू प्रसाद नावाची पूर्वी एक कबशी असायच्या, त्यातनं चहा जायचा, छोट्या असं त्यात जायचं. त्यानंतर मग आमच्या आजोबा आम्हाला सांगतात की ते इंग्रज अधिकाऱ्यांची ती चांगली ओळख झाली, चहा चांगला मिळतो म्हणून त्यांनी आमच्या पंजोबांना बोलवून घेतलं की हाय टी सेट म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे. तर आमचे पंजोबा म्हटले मी ऐकून आहे पण मी काही बघितलेलं नाही काय नाही. तर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी आम्हाला जवळजवळ 4 ते 5 हाय टी सेट आम्हाला प्रेझेंट दिले आणि त्यांचे जे कलेक्टर किंवा कमिशनर कोणतरी मिटिंगला आले तर त्यावेळी आम्हाला ह्या अशा कमिशननं तर हाय टी सेटमधून चहा देत जाऊ म्हणून सांगितलं. त्यांना त्यांच्यासाठी खास त्यांच्यासाठी खास केलं. आणि पेढा जो काय तिथला असतो म्हणजे ही गमतीची बाब की असं सुद्धा म्हणतात म्हणजे हा पेढा औषधाला लागतो तसा लोक नेतात. आमच्याकडे काही ठराविक गिऱ्हाईक आहे, रोज 100 ग्रॅम 125 ग्रॅम पेढा डेली घेऊन जातात, डेली म्हणजे औषध घेतल्या घेऊन जातात. आणि असं आहे इस्लामपुरातले आमचे जुने डॉक्टर आहेत, म्हणजे अजूनचा त्याचा अनुभव आहे आम्हाला. काल परवा एक गिऱ्हाईक आलं होतं, लहान मुलांना संडास लागली तर अण्णा बुड्ढेंचा पेढा द्या, असं ह्या पेढ्याचं असं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. आता हे किती खरं आहे किती खोटं आहे आपल्याला माहित नाही, पण खरंच सांगतो आजारी पडल्यावर सुद्धा तो पेढा खावा, इतका सुरेख पेढा. खरंच म्हणजे हे माझ्यासोबत आहेत म्हणून मी सांगत नाहीये, असा पेढा कुठेच खाल्लेला नाही. म्हणजे हिडन जेम मिळाला असं मी म्हणू शकतो महाराष्ट्रातला मला. एकतर जास्त गोड नाही पण त्या खव्याची अप्रतिम चव त्या पेढ्याला आहे. आता मी इतक्या ठिकाणी पेढा खाल्लाय पण अण्णा बुड्ढेंचा पेढा कायम लक्षात राहील. सगळ्यात खासियत म्हणजे धारवाडी पेढा कसा असतो आणि आपला जो कंदी असतो तसं कॉम्बिनेशन असं कुठलं तरी वाटतंय. जे भाजणं आहे ना तो थोडं जास्त आहे, थोडस त्यामुळे रंग पण त्याचा थोडासा आम्ही बघत असतो की डार्क चॉकलेटीकडे जातो तो रंग, त्यामुळे त्याची चव एक वेगळी त्याची. त्याचबरोबर तिथे कलाकंद मिळतो आणि गुलकंद कलाकंद मिळतो. आणि आता मी कलाकंद ट्राय करतो यांचा. लय भारी चव आहे, पेढा विसरलो मी अशी चव आहे. यात काही रोज किंवा असा काय फ्लेवर गुलकंदाचा काही आहे नाही, पण त्याला असं कस्टर्ड किंवा अशी कशी चव येते, वेगळी चव येते. आईस्क्रीम फ्लेवर आहे, आईस्क्रीम फ्लेवर आहे, हा तशीच त्याला चव आहे. तुम्ही म्हटलं तसं हा याची खासियत म्हणजे हा खव्यापासून केला. बऱ्याच ठिकाणी कलाकंद हा दुधापासून केला जातो, आमचं कलाकंद बर्फी ती खव्यापासून केली जाते. म्हणजे अजूनही ती चव जी आहे ती माझ्या स्मरणामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही खूप ठिकाणी पेढे खाल पण अण्णा बुड्ढ्यांच्या पेढ्यांची चव ही खूप युनिक आहे आणि तुम्हाला ती कायम लक्षात राहील. इतके जुने इंटरेस्टिंग स्पॉट सांगून मी तुमचं तोंड गोड करतोय, तुम्ही माझं तोंड गोड करा चॅनलला सबस्क्राईब करून. आणि जे तुमचे मित्रमंडळी कडक डाएट करतात ना त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. तर भाऊ आता पेढा झाला, बर्फी झाली, पण गुलाबजाम आणि गुलाबजामचं बेस्ट ठिकाण तुम्ही एक्सपेक्ट पण केलं नसेल ते म्हणजे लातूर. आणि लातूरमध्ये किसनराव हलवाई 100 वर्षांपेक्षा जास्त जुने किंवा 90-100 वर्ष जुना असेल आणि त्यांचे गुलाबजाम आणि अंजीर बर्फी. आणि बाय द वे गुलाबजाम पॅक वगैरे करून आणायचे नाहीत बरं का, तर तिथे जायचं आणि गरमागरम गुलाबजाम खायचे. कारण सांगतो, कारण मी तिथे गुलाबजाम खाल्ला आणि पॅक करून घरी आणला. घरी आणल्यावर एवढी गंमत नव्हती, पण तिथे जो असा वाफाळलेला गुलाबजाम खाण्यात गंमत आहे ना, आहा वेळ लागलाय मला. आहा काय गुलाबजाम आहे हा, मुलायम असा फिरतोय तो, असं छानपैकी चावायची गरज नाही, विरघळतोय तोंडात. हलकी वेलची, इतका अप्रतिम म्हणजे गोडवा प्रमाणात छान शिजला गेलाय आतनं. आणि वरचं जे आवरण आहे ना थोडंसं म्हणतात ना की स्मोकी टाईप त्याला हे फ्लेवर.
अंजीर बर्फी पण खव्याची अंजीर बर्फी असते, पण ती चव सुद्धा तुम्हाला इतर ठिकाणी अंजीर बर्फी मिळते तशी नसते अजिबात. विसरलो मी, गुलाबजाम विसरलो, पेढा विसरलो या अंजीर बर्फी पुढे. आणि ना अंजिरामध्ये कसं त्या बिया करकर आपल्या दाताला लागतात ना, त्या अंजीर चावताना तशा त्या बिया लागतात, एवढं अंजीर त्याच्यामध्ये घातलंय. वा वा, मी पॅक करून घेणार आहे अंजीर बर्फी. तर पुढच्या जुन्या हलवायाच्या स्पॉटसाठी आपण जाऊयात रत्नागिरीला. आणि त्यांच्याकडे जो पदार्थ मिळतो तो फक्त त्यांच्याकडेच मिळतो, बाकी महाराष्ट्रात कुठेही मिळत नाही. आणि तो पदार्थ म्हणजे कोहाळे पाक. कोहाळ्यापासून बनणारी ही बर्फी. कोहाळे पाक जवळपास आता माझं वर 45 चालू आहे. माझ्या पणजी पासून तो बनतोय. ही मिठाई हे ट्रॅडिशनल आहे, कोकणची ट्रॅडिशनल स्वीट आहे. आणि तो एक घास तुम्ही खाल्लात की खरं सांगू का, थोडीशी म्हणतात ना पेढा असतो ना, पेढ्यासारखी चव लागते, पण जेव्हा तुम्ही चावता, अजून जास्त चावत जाता, तेव्हा तो एक थोडासा कोहळ्याचा फ्लेवर होतो. जायफळ तर आहे त्याच्यामध्ये, नंतर तो जो कोहळ्याचा धागा असतो तो थोडासा जाणवतो. मस्त आहे प्रकार हा, खूप छान आहे. पहिल्यांदाच खातोय मी, खूप छान. हा कळतच नाही कोहळ्याचं हे. ती समोरची खाऊयात का आपण? ती मला पर्सनली जास्त आवडते. गोकुळ स्वीट्स का? चला जाऊया. ही जास्त चांगली वाटली मला सुद्धा, कारण ना थोडंसं जायफळ वेलची येते मला थोडीशी, आणि यात नंतर थोडा कोहळ्याचा फ्लेवर येतोय त्याच्यामध्ये. आणि ना चवीला ही चांगली आहे, कारण मी म्हणत तसं वेलची चव खूप चांगली प्रॉमिनंट येते, कोहळ्याची पण चव खूप प्रॉमिनंट येते. तिखट तर चांगली होती, पण थोडा गोडवा बर्फी घालायला काढ होतं खव्याची, पण ही प्रॉपर वेगळ्या प्रकार पण खातोय असं वाटतंय. त्यामुळे रत्नागिरीला गेलात तर नक्की कोहाळे पाक ट्राय करा. आता आपण रत्नागिरीचा उल्लेख केलाय, तर मला अजून एक स्पॉट सांगावा असा वाटतोय. रत्नागिरीच्या बाजारपेठेत फिरताना मला इथे मलुष्टे पेढेवाले दिसले. तिथे मिळणारी मिठाई ही चांगली आहे, पण त्याला इतिहास खूप वेगळा आहे. स्वतः मलुष्टे आजोबा जे आहेत ते खूपच इंटरेस्टिंग तुम्हाला किस्से सांगतील. आणि 10वी-12वी वीर सावरकर रोज या दुकानामध्ये बसत असत. त्यावेळेला रत्नागिरीमध्ये नजरकैदेत होते. 1 वर्ष कारावास होता, पण त्याने हद्दीच्या बाहेर जायचं नाही. आमचे आजोबा वगैरे त्यांचे सहकारी त्यावेळीचे. त्यांच्याकडे सावरकरांसोबतचे फोटो आहेत, आठवणी आहेत. हा फोटो 1955चा आहे. हा इथला फोटो आहे वल्लान बरोबरचा. 1955 सालचा हा इथला फोटो. ज्यावेळेला नजरकैद ते शिक्षा भोगून ज्यावेळेला आले, त्यावेळेला प्रथम रत्नागिरी झाले. आधी ते पहिल्यांदा दुकानात झालं. हे तुमचे आजोबा? नाही, हे वडील. हे वडील तुमचे? हे सावरकर. हे दुकानात फोटो काढलाय? हा इथला पैठणीचेतला आहे, 1955 सालचा. हा एक फोटो आहे. हा त्यांची स्वतःची स्वाक्षरी असलेला फोटो आहे, त्यांच्या हस्ताक्षरातला. तर पुढच्या गोड पदार्थासाठी आपण जाऊयात कोकणातून थेट अहिल्यानगरला. अहिल्यानगरमध्ये कैलास उडपी नावाचं अप्रतिम उपहारगृह आहे, आणि तिथे मिळतो काला सोना. काला सोना असं ऐकल्यावरच मला नाही का 70-80s मधल्या फिल्म्स असतात ना, पीटर को बोलो सोना आ गया है, त्या टाईपचाच फिल्म मला आला. काला सोना ऍक्च्युली काला जामुन टाईप आहे म्हणून काला सोना आहे का माहित नाही. तिथे प्रत्येक पदार्थाची नावच डेंजरस आहेत. टक्कर, काला सोना असं, पण नुसती नावं फॅन्सी नाही आहेत. क्या बात आहे. मला वाटलं होतं काला सोना नाव दिलंय म्हणजे काला जामुन कसा असतो तसा असेल प्रकार, पण अजिबात तसा प्रकार नाहीये. याची खासियत म्हणजे मंद आचेवरती खूप जास्त वेळ तळतात, म्हणजे त्याला तो एक स्मोकी इफेक्ट येतो, आणि याच्यामध्ये मैदा कमी आणि खवा जास्त अशा पद्धतीने तो बनवतात. त्यामुळे अप्रतिम लागतो. याची चवच वेगळी आहे, तुम्हाला म्हणजे लगेच जाणवेल की वेगळी आहे ही चव. आता अहिल्यानगरला आलोच आहोत, तर तिथून थोडं वरती जाऊयात छत्रपती संभाजीनगरला. आणि छत्रपती संभाजीनगर मधलं आप्पा हलवाई, एकदम जुन्या वाड्यामध्ये हे हलवायचं दुकान आहे. आणि इथे फक्त पेढा मिळतो, बाकी कुठलेही पदार्थ नाही, फक्त पेढा. आणि पेढ्याचा जो आकार आहे म्हणजे लाडू त्याच्या पुढे छोटा असावा, आणि या पेढ्याची जी काय चव आहे, अरे कसला पेढा आहे हा, खूप भारी पेढा आहे हा. म्हणजे मी खरंच असा मिळत नाही कुठे पेढा. म्हणजे इतका ओलसर आहे ना हा, कसले आर्टिफिशियल रंग गोष्टी सिंथेटिक कसलंही नाही, अस्सल गोष्टी वापरून जेव्हा बनवताना गोष्टी, आणि इतका हलका वेलचीचा स्वाद आहे. वेळ लागलाय मला, वेळ लागलाय. हा पेढा खूप भारी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा आप्पा हलवाईचा प्रसिद्ध पेढा. आपला पुढचा स्पॉट आहे छत्रपती संभाजीनगर पासून आणखी पुढे, ते म्हणजे जालन्याला. आता हा पण स्पॉट जो आहे ना, तो त्यांना माहित पण नाही की किती जुना आहे, कारण परत पिढ्यानपिढ्या चालत आलेला स्पॉट आहे.
आणि तो म्हणजे मथुरा भवन. आणि इथली प्रसिद्ध खरं तर लस्सी आहे आणि इथली बासुंदी सुद्धा. अप्रतिम चव आहे, प्रचंड फ्रेश आहे. म्हणजे खरं तर मी लस्सीचा शौकीन नाहीये, मला लस्सी फारशी आवडत नाही, तरी मी अख्खी लस्सी संपवू शकतो. इतकी सुंदर चव आहे. आणि त्यांना मी विचारलं की काय फ्लेवर टाकलाय का, त्यांनी सांगितलं की नाही, बासुंदी, दही, त्याच्यावर लस्सी आणि त्याच्यावर परत मलाई, सो ते सगळं कॉम्बिनेशन एकत्र झाल्यामुळे तसा एक वेगळा गोडवा तसा एक येतो. सुरेख बासुंदी ट्राय करतो. बासुंदीचा स्टँडर्ड आपला हाय आहे, कारण आपण वाडीची पण बासुंदी खाल्ली आहे. ही जी बासुंदी आहे, जे मी असं सांगेन की आत्तापर्यंत ज्या ग्रेट लेवलच्या बासुंदी खाल्ल्यात त्यातली एक आहे. गोड नाहीये, अजिबात गोड नाहीये. तर बऱ्याच वेळा राब बसतो ना आपल्याला बासुंदीमध्ये प्युअर नसले की, तर तसा प्रकार नाहीये. अशा पद्धतीची बासुंदी आणि लस्सी मी कुठेच ट्राय केली नव्हती. आणि ते असं लपल्यासारखं दुकान आहे एकदम आतमध्ये बाजारपेठेमध्ये. त्यामुळे कधी गेलात किंवा खास संभाजीनगरला जरी गेलात तर तिथनं खास जालन्याला जा आणि लस्सी आणि बासुंदी ट्राय करून परत या, तरी तुमचा प्रवास वर्थ असेल. पुढचा जो हलवाई आहे तो सुद्धा 90 वर्ष जुना, आणि त्यासाठी आपण जाऊयात विदर्भात, अमरावतीला. पूनमचंद यही आहे, खूप ऐकलंय, मला गुगलवरती दिसे ना, म्हणलं हेच आहे काय विचारावं. इथली खासियत म्हणजे आपण सुरुवात मला वाटतं पेढ्यापासून करूयात. सुरेख, थोडं जास्त भाजलंय आणि मला बेळगावच्या कुंद्याची आठवण आली. थोडी खरपूस चव असते ना, त्याची चव आहे. सुरेख आहे पेढा. आणि त्याचबरोबर घेवर खूप प्युअर आहे, फक्त रबडी खावी इतकी सुरेख आहे. आणि घेवरचं पण चव अप्रतिम, छान झिरपली आहे रबडी त्याच्यामध्ये. चुलीवरती दूध आटवलं जातं, त्यामुळे आपल्या समोर पदार्थ बनताना बघणं आणि ते ताजे ताजे खाणं याची मजाच वेगळी. पुढच्या हलवाईसाठी आपण जाऊयात थेट नाशिकला. तुम्ही म्हणाल सांगायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे बुधा हलवाई. बुधा हलवाई अप्रतिम आहेच, पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बुधा हलवाई बद्दल सांगितलंय. पण मी आज वेगळा स्पॉट सांगणार आहे जो 150 वर्ष जुनं आहे. 150 वर्ष जुनं असणारं हलवायचं ठिकाण म्हणजे पांडे हलवाई. आणि इथला प्रसिद्ध म्हणजे गुलाबजाम. इथे सगळेच पदार्थ फेमस आहेत, पण गुलाबजाम विशेष प्रसिद्ध आहे. त्याचं कारण असं की गुलाबजाममध्ये हे मैदा घालत नाहीत, आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा गुलाबजाम हा उपवासाला सुद्धा चालतो. क्या बात आहे, म्हणजे लागतोय हाताला माझ्या असा खाली. कम्प्लिटली गरम गुलाबजाम आहे. जेव्हा गुलाबजाम आपण तोडतो ना, तेव्हाच कळतं की तो जमून आलाय का नाही आलेला. ज्या पद्धतीने असा तो तोडला गेला ना, इतका मुलायम, पचपचित पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आणि त्या तुपाची चव येते कम्प्लिटली. कायमच म्हणण्यात राहील माझा हा गुलाबजाम. का 150 वर्षाची परंपरा आहे खाल्ल्यावर कळतंय. हे जे जुने स्पॉट तुम्हाला दाखवलेत ना, त्याचे वेगळे स्वतंत्र भाग आहेत, त्यामुळे ते तुमचे राहिले असतील तर नक्की बघा. आपण संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातलेला आहे. बाय द वे, सुकीर्त गुमास्ते हे माझं इन्स्टा पेज सुद्धा आहे, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. जर मी सजेस्ट केलेल्या स्पॉटवर तुम्ही गेलात आणि तिथे जर फोटो काढला तर मला नक्की टॅग करा. बाय द वे, दर बुधवारी आणि रविवारी आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येत असतो, त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.